सामने आ रही है। तुमसर का इलेक्शन अब सीरियस हो गया है। शिवसेना शिंदे गठ ने नगराध्यक्ष पद के लिए खुदार महिला कल्याणी राजेश भुरे को अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। उनका तुमसर के वासियों को संदेश है कि बदल हवा तर चेहरा नवा और एक क्लियर एजेंडा भी है। पार्टी ड्रग फ्री तुमसर को टॉप प्रायोरिटी बता रही है। पूरे महाराष्ट्र में 2 दिसंबर को इलेक्शन होने वाले हैं। उनके रिजल्ट्स 3 दिसंबर को आएंगे। ऐसे में देखना ये होगा कि तुमसर की जनता किसका साथ देगी। चुनाव चिन्ह धनुष बाण के साथ जनता से आशीर्वाद की अपील भी की गई है। इसी क्रम में परमात्मा एक समाज और स्थानीय लोकप्रिय नेता नरेंद्र भोंडेकर के समर्थन ने उम्मीदवार को और मजबूती दी है। 2 दिसंबर 2025 को होने वाले मतदान के साथ अब सवाल यह है, क्या तुमसर की जनता परिवर्तन का साथ देगी? क्या नया चेहरा शहर की दिशा बदल पाएगा? क्या तुमसर बदलाव के लिए वोट करेगा? यह मुकाबला शहर का फ्यूचर तय कर सकता है। नमस्कार, मी कल्याणी राजेश भुरे, अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गट। येत्या 2 तारखेला तुमसर नगर परिषद अध्यक्षाची निवडणूक आहे आणि मी अध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांना विनंती करते, तुम्हा सर्व जनतेला विनंती करते की कल्याणी भुरे ही तुम्हा सर्वांसाठी इतक्या वर्षाच्या प्रवासामुळे तुम्ही मला सगळे ओळखतच आहात। या प्रवासाचा कार्यकालाच्या माझ्या कामाची पावती तुम्हाला नगराध्यक्ष पदावर देऊन मला तिथे पोहोचवायचं आहे आणि जिथे माझे नगरसेवक आणि नगरसेविका उभे आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला वोट देऊन विजयी करायचे आहे। प्रत्येकाच्या युवकांसाठी कल्याणी आली आहे आणि या युवकांसाठी जर मी लढत आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की तुमसरला प्रदूषित करू नका, तुमसरला नशामुक्तीत उतरवू नका आणि अशा लोकांना तुम्ही साथ द्या की ज्यांनी तुमसरसाठी आपले नाव बनवलंय आणि तुमसर आज कुबेर नगरी म्हणून बघितले जातो। या कुबेर नगरीला कुठे गालबोट लागू देऊ नका। जे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे नेतृत्व भंडारा पौनी विधानसभेचे आमदार आदरणीय श्री नरेंद्र भाऊ भोंडेकर हे परमात्मा एक सेवक आहेत आणि साहेबांनी आणि तुमसरमध्ये सुद्धा सेवक भरपूर आहेत। मला विश्वास आहे की परमात्मा सेवक यांनी सुद्धा जी माझी लढाई आहे व्यसन मुक्ती, त्यांची सुद्धा तीच लढाई आहे। मी ज्या ज्या घरी गेली तिथे दारू पिऊन येऊ नये, मी सुद्धा त्यांच्या विचारावर प्रभावित झाली आणि मी सुद्धा त्यांच्याच विजनप्रमाणे हे इलेक्शन लढते, निवडणूक लढते। सर्वांना एकदा विनंती करते की सगळे नगराध्यक्ष तुम्ही बघितलेले आहेत आणि इतके दिवसापासून तुम्ही म्हणताय ना, माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की सगळी तुम्ही मला, मी जेव्हा जेव्हा सामाजिक कार्य करायची, कल्याणी एकदा तू लढ, कल्याणी तू एकदा लढ। आणि ज्यावेळी जनतेने, मुला मुलींनी आणि माझ्या आया भगिनी, माझ्या लाडक्या बहिणींनी मला प्रोत्साहित केलं की ताई तू आमच्यासाठी आली, या उद्देशाने मला जेव्हा त्यांनी आज ऍक्सेप्ट केल्यास मान्यता दिली आहे, म्हणून मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते की ही लढाई माझी आहे, ही लढाई जनतेची आहे। आज कल्याणी नगराध्यक्ष बनेल तर माझी प्रत्येक महिला कल्याणी अध्यक्ष बनेल आणि प्रत्येक घरात कल्याणी गेली, प्रत्येक घरातली स्त्री कल्याणी आहे। ही लढाई कल्याणीची तर आहेच, पण ही सर्वसामान्य महिलांची लढाई। म्हणून मी सगळ्यांना आग्रहाची परत एकदा विनंती करते, जास्तीत जास्त मतदान होऊ द्यावे आणि युवकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे, युवतींनी सहकार्य करावे आणि सर्वात महत्वाचं, मी लाडक्या बहिणींना जसा आग्रह करते तसेच माझ्या लाडक्या दादांना सुद्धा मी आग्रह करते की एकदा तुम्ही आपल्या बहिणीला निवडून द्यावे आणि नगराध्यक्ष पदी हा ताज कल्याणीच्या बरोबरीत सगळ्या महिलांच्या डोक्यावर हा ताज उभा राहणार आहे आणि स्वाभिमानाने तुमसर उभं राहणार आहे। धन्यवाद।